आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज मुलाखत घ्यायला आलेलो आहे. वैजनाथ महाराज कोकाटे, प्रसिद्ध गायक, बंगाल बिंबळाचे भूमिपुत्र. हा. नमस्कार महाराज. नमस्कार जय नमस्कार. हरी. जय हरी. बरं, तुम्ही गायन कोणाकडे शिकला? मी पहिलं म्हणजे इथं गावातच शिकलो आणि आपले दुष्यंत भाऊ खरात आप्पा. तर मी आपलं साधं म्हणजे असे गाणी म्हणत होतो, असं वाटतं आपलं हिंदी गाणी म्हणायचं, कधी गवळणी म्हणायचं, ऐकून ऐकून म्हणायचं ती. तर मग ते मला भजनाला बोलले एक दिवशी. तर त्यांना माझं भजन आवडलं, गवळण म्हणलं मी. त्यांना माझं भजन आवडलं, मग सारखं त्यांनी मग शिकायचा प्रयत्न केला मला. मग तिथून पुढं चांगलं तयारी झाली माझी गाण्याची. तर मग पुन्हा ते मग मला त्यांच्या सोबत चाली वगैरे बसून दिले त्यांनी बरेच, आणि पुन्हा भजनाला न्यायला लागले इकडं तिकडं. म्हणजे मग वाढतच गेलं ते सारखं. आणि पुन्हा मग तिथून पुढं सोनलताई करपे, आपले चकले आंबेकर, त्यांनी मग मला नेलं तिथं. चाली बरेचशा त्यांनी शिकल्या. मग असं सारखं माझा प्रवास सुरू झाला म्हणजे गाण्याचा. बरं, तुम्हाला आवड पहिल्यापासून होती? पहिल्यापासून आवड होती मला गाण्याची. म्हणजे मला छंदच होता गाण्याचा. पहिले ते छोटे छोटे मोबाईल होते, आणि मग मोबाईलवर मी गोदावरी काही भजन, बंडूभाऊ गोळेगावकर, जगन्नाथ वाडेकर यांचं भजन ऐकायचं मी सारखं. मग ऐकत ऐकत मला खूप छंद लागला भजनाचा. नगद नारायणगड ह्या वाऱ्या सुरू केल्या, त्या इंग्लिश भजन आपले प्रकाश महाराज, मग ती आवडच लागली तसे. पुन्हा नगद नारायण महाराज तिथं भजन असतं माझं दर एकादशीला. बाबा बी मग आवडच लागली तशी. शिवाजी बाबाला खूप माझं भजन आवडतं. तिथे नारायणगडावर दर एकादशीलाच माझं भजन असतं. म्हणजे खूप बाबा पण प्रेम करतात माझ्यावर. हे आहेत वैजनाथ महाराज कोकाटे, आमच्या म्हणजे आपल्या गावचे भूमिपुत्र, प्रसिद्ध गायक. चांगल्या चांगल्या फडात यांचा हात कोणी धरू शकत नाही. यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे. यांचा भजनाचा कार्यक्रम ठेवायचा असला तर अवश्य कॉल करा त्यांना. धन्यवाद.